Co-powered by Techno. बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणात अक्षय शिंदे याला काल ठाणे पोलिसांनी तलोजा या ठिकाणी 6 ते 6:15 दरम्यान तलोजा ते ठाण्याच्या दरम्यान येताना या ठिकाणी अक्षय शिंदे यांनी अक्षरशः पोलीस व्हॅनमध्ये असणाऱ्या पोलीस अधिकारी निलेश मोरे यांच्या कमरेवरची असणारी पिस्तूल आहे ती हातात घेऊन त्यांनी अक्षरशः 3 राऊंड फायर केले। त्यापैकी एक राऊंड जो आहे तो पोलीस अधिकारी निलेश मोरे यांच्या मांडीला लागली। त्यानंतर पोलिसांनी संरक्षणार्थ अक्षय शिंदे याच्यावरती एक राऊंड फायर केला। त्यापैकी पाहायला गेलं तर पोलीस अधिकारी आणि अक्षय शिंदे हे दोघेही जखमी झाले। त्यांना कळवा रुग्णालयामध्ये हलवण्यात आले। त्यानंतर कळवा रुग्णालयामधनं अक्षय शिंदे याला मृत घोषित करण्यात आलेला आहे। पाहायला गेलं तर हाच तो रोड आहे तो तलोजा कल्याण शिळमार्गे तो ठाणे मुंब्रा बायपास थेट ठाण्याला जात असतो। मुंब्रा बायपास या ठिकाणी ही घटना झालेली आहे। मुंब्रा बायपास वाय जंक्शन या ठिकाणी आपण सध्या आहोत आणि याच ठिकाणी अनेक गाड्या जे आहेत ते मुंबई असेल ठाण्याच्या दिशेने जात असतात। तलोजा शिल रोड आहे हाच तो रोड। याच ठिकाणाहून पोलीस व्हॅन जे येते तलोजातनं अक्षय शिंदे याला 5:30 वाजता सुमारास त्याला ट्रान्झिट कस्टडी म्हणून त्याला घेऊन जात असताना या ठिकाणी 6 ते 6:15 दरम्यान सायंकाळच्या वेळेस मुंब्रा बायपास या ठिकाणी ही चकमक झाली। त्यानंतर पाहायला गेलं तर पोलिसांनी अक्षय शिंदे याला जखमीला कळवा रुग्णालयामध्ये हलवले। मात्र त्यामध्ये एक पोलीस अधिकारी देखील जखमी झालेला आहे। त्यानंतर पोलिसांची एक टीम जी आता नेमलेली असून आता पूर्ण तपास जे ते ठाणे पोलीस करत आहे, SIT देखील करत आहे। हाच तो रस्ता आहे की तलोजा कल्याणशीळ मार्गे ते ठाणे या दिशेने जात असतो आणि या ठिकाणी पोलीस व्हॅनमधनं अक्षय शिंदेला घेऊन जात असताना अक्षय शिंदेने पोलिसांवरती 3 राऊंड फायर केले आणि पोलिसांनी संरक्षणार्थ बचाव करण्यासाठी त्याच्यावरती एक राऊंड फायर केला। अक्षयचा एन्काउंटर याच भागामध्ये झाला। त्याच्यानंतर अक्षयला आता JJ रुग्णालयामध्ये कळव्यातून सकाळीच JJ रुग्णालयामध्ये हलवण्यात आलेला आहे। त्याला मृत घोषित करण्यात आलेला आहे। आता पूर्ण पोस्टमॉर्टम जे आहे ते JJ रुग्णालयामध्ये होणार आहे। त्यामुळे ठाणे पोलिसांची एक पथक टीम जी आहे ते पूर्ण यामध्ये लागलेली आहे। अक्षय शिंदे ज्या व्हॅनमध्ये येत होता ती व्हॅन देखील पोलिसांनी युनिट 1 क्राईम ब्रांच युनिट 1 यांच्या मुख्यालयाच्या बाजूला असणाऱ्या मैदानात ठेवण्यात आलेली आहे। पूर्णतः तिकडं छावणी बनवण्यात आलेली आहे। पूर्ण याचा तपास जो आहे तो पोलीस ठाणे पोलीस करत आहे, SIT देखील करत आहे। त्यामुळे नक्कीच अक्षय शिंदे यांचा एन्काउंटर केल्यानंतर विरोधकांनी देखील अनेक सत्ताधाऱ्यांवरती आरोप केले। त्यामुळे नक्कीच हा एन्काउंटर कशाप्रकारे झाला, अक्षय शिंदे याला घेऊन जात असताना पोलीस संरक्षणात अक्षय शिंदे यांनी कशाप्रकारे पोलिसां अधिकारी यांची रिव्हॉल्वर खेचून घेतली याचा सर्व सखोल तपास जे आहे ते ठाणे पोलीस करत आहे, SIT करत आहे। त्यामुळे नक्कीच हा आता अक्षय शिंदे याचा मृत्यू झाल्यानंतर आता त्याला JJ रुग्णालयामध्ये हलवण्यात आलं। मात्र आपण ज्या ठिकाणी आढावा घेतला हाच तो रस्ता आहे तलोजा शिळ मार्गावरनं थेट तो ठाण्याच्या दिशेने जात असताना पोलीस व्हॅनमध्ये ही जे ते चकमक झाली आहे। पोलिसांनी थेट त्याला एन्काउंटर केल्यामुळे अक्षय शिंदे हा नरामाचा आता जो आहे तो मृत्यू झालेला आहे। कॅमेरामॅन रोशनसह गणेशपुरा TV9 मराठी मुंब्रा। Co-powered by Techno. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।